नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राजकारणातील सर्वात मोठी बातमी जी आजवर पडद्याआड होती. त्याच दिवशी अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार होते. सगळं काही ठरलं होतं, पण एका क्षणात सगळंच बदललं. राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने नुकताच हा खळबळजनक खुलासा केलेला आहे. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? कोणती ती घटना होती ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदललेली? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या पडद्यामागच्या घडामोडी. नमस्कार, मी गंगाधर तितमय. जाणून घेऊया सविस्तर माहिती पुढे. मुख्य बातमी आणि खुलासा. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतरही काका पुतण्यांमधील नातं पुन्हा पूर्ववत होण्याची चर्चा अनेकदा रंगल्या होत्या. पण नुकतीच समोर आलेली माहिती थक्क करणारी होती. एका जवळच्या सहकार्याने असा दावा केलेला आहे की अजित पवार हे दोन्ही गट एकत्र करण्यासाठी 100% तयार होते. पण विलिनीकरणाची ही प्रक्रिया पूर्ण झालेली होती आणि अवघ्या काही दिवसातच त्याची अधिकृत घोषणा होणारी होती. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने याची सुरुवातही झालेली होती. अजितदादांनी पत्रकारांशी बोलताना यांचे संकेत दिलेले होते. पवार साहेब यांची प्रकृती चांगली असतानाच कुटुंब आणि पक्ष पुन्हा एकत्र आलेला त्यांना पाहायचं होतं. पण पडद्यामागच्या घडामोडी ज्या घडलेल्या आहेत की या नेत्यांनी सांगितल्यानुसार अजितदादा आणि शरद पवार यांच्यात सकारात्मक चर्चा झालेली होती. सुप्रिया सुळे यांच्याशी बोलणं झालं होतं. बारामती आणि राज्याच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं असं सर्वांचं मत होतं. पण नियतीला काहीतरी वेगळंच बघायला होतं. सगळी स्क्रिप्ट तयार होती. विलिनीकरणाचा मुहूर्त ठरलेला होता, पण नियतीला काहीतरी वेगळंच म्हणणं होतं. 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या त्या भीषण विमान अपघाताने सगळं चित्र पलटलं. अजितदादांच्या अचानक जाण्याने ही विलिनीकरणाची प्रक्रिया अधांतरी राहिलेली जो निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणणार होता, तो निर्णय आता केवळ एक चर्चा उरलेला आहे. भविष्यातील राजकीय समीकरण. अजितदादांच्या जाण्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार? अर्थ आणि नियोजनासारखी महत्त्वाची खाती आता कोणाकडे जाणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे विलिनीकरण अजितदादांना हवं होतं ते आता शरद पवार साहेब पूर्ण करणार का? अजितदादांच्या निधनानंतर आता संपूर्ण राज्यांचं लक्ष पवार कुटुंबांच्या आणि राष्ट्रवादींच्या पुढच्या पावलांकडे लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अजितदादा आज आपल्यात असते तर खरंच दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक झाल्या असत्या का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.